आजच्या माझ्या पुत्रदा एकादशीच्या मिनी व्लॉगवर मला एक खूप सुंदर कमेंट आली. ताई, पुत्रदा एकादशीबद्दल डिटेलमध्ये सांगा. आणि खरं सांगायचं तर ही कमेंट वाचल्यावर मला वाटलं फक्त मिनी व्लॉगमध्ये काही सेकंदात सांगण्यापेक्षा आज आपण निवांत बसून या एकादशीबद्दल मनापासून बोलूया. कारण पुत्रदा एकादशी म्हटलं की आपल्या मनात पहिल्यांदा येतं पुत्रप्राप्तीसाठी केली जाणारी एकादशी. पण खरंच ही एकादशी फक्त त्यासाठी आहे का? या एकादशीचं महत्त्व काय आहे? ही एकादशी कोणी करावी, व्रत कसं करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी ही एकादशी एवढी खास का आहे? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे आणि शेवटी माझा स्वतःचा अनुभवही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे. वर्षभरात अनेक एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं एक वेगळं महत्त्व सांगितलं जातं. पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे आणि ही भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते. पुत्रदा म्हणजे पारंपरिक अर्थाने पुत्र देणारी, त्यामुळे संततीची इच्छा असणारे दाम्पत्य ही एकादशी श्रद्धेने करतात अशी धार्मिक मान्यता आहे. पण मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आजच्या काळात आपण पुत्र हा शब्द फक्त मुलगा या अर्थाने न घेता संततीचं सुख, मुलाचं आरोग्य, त्याचं चांगलं भविष्य आणि कुटुंबाच्या सुखासाठी केलेली प्रार्थना असा व्यापक अर्थही घेऊ शकतो. कारण शेवटी आई वडील देवाकडे काय मागतात? आपल्या मुलाचं सुख, आरोग्य आणि चांगलं आयुष्य. आता यावेळी एकादशीची तिथी 23 ऑगस्टला सुरू होऊन 24 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पंचांगात आणि परंपरेनुसार 23 किंवा 24 ऑगस्टला व्रत करायची पद्धत दिसते. म्हणून तुम्ही ज्या पंचांगातील किंवा आपल्या घरच्या परंपरेची पद्धत पाळता त्यानुसार व्रताची तारीख ठरवणं योग्य आहे. आणि 24 ऑगस्ट हा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. म्हणून ज्यांच्या परंपरेनुसार 24 ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत केलं जातं त्यांच्यासाठी उद्याचा दिवस एकादशी आणि श्रावण सोमवार अशा दोन्ही भक्तीच्या निमित्ताने विशेष आहे. आणि जर तुम्ही 24 ऑगस्टला वैष्णव पद्धतीनुसार एकादशीचं व्रत करत असाल तर त्याचं पारण 25 ऑगस्टला केलं जातं. मात्र पारणाची अचूक वेळ तुमच्या स्थानिक पंचांगानुसार नक्की तपासा. मी हे विशेष सांगते कारण माझ्या मिनी ब्लॉगमध्ये अनेकांना डिटेल विचारलं होतं आणि कोणाचाही कन्फ्युजन होऊ नये असं मला वाटतं. आता जाणून घेऊया या एकादशीची कथा. पुत्रदा एकादशीशी संबंधित पौराणिक कथामध्ये राजा महिजित याचा उल्लेख येतो. राजा खूप चांगला आणि प्रजेची काळजी घेणारा होता, पण त्याला एक मोठं दुःख होतं. त्याला संतती नव्हती. राजा आणि राणीला यामुळे खूप दुःख होत होतं. एक दिवस राजा आपल्या या दुःखामुळे चिंतेत होता, तेव्हा त्याला ऋषी लोमश यांची भेट झाली. राजाने त्यांना आपली व्यथा सांगितली. तेव्हा ऋषींनी त्याला पूर्वजन्मातील कर्माबद्दल सांगितलं आणि पुत्रदा एकादशीचं व्रत श्रद्धेने करण्याचा सल्ला दिला. अशी धार्मिक कथा आहे. राजाने श्रद्धेने हे व्रत केलं, भगवान विष्णूंची भक्ती केली आणि त्यांच्या कृपेने राजाला संतती सुख प्राप्त झालं अशी या कथेची मान्यता आहे. म्हणूनच या एकादशीला संतती सुखाशी जोडून पाहिलं जातं. पण या कथेचा मला सर्वात सुंदर भाग कोणता आहे माहिती आहे का? राजाने देवाकडे श्रद्धेने प्रार्थना केली. कारण कधीकधी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात आणि तिथे आपण फक्त देवावर विश्वास ठेवू शकतो. ही पुत्रदा एकादशी माझ्यासाठी का खास आहे याचा तुम्हाला मी माझा पर्सनल अनुभव शेअर करते. कारण काही गोष्टी आपण पुस्तकात वाचतो, काही गोष्टी आपण स्वतः आयुष्यात अनुभवतो आणि तीच अनुभवलेली गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तसा देवावर माझा आधीपासूनच विश्वास होता, पण लग्न होऊन मी सासरी गेल्यावर माझ्या सासरचं वातावरण एकदम आध्यात्मिक आहे. त्यामुळे बरेच आध्यात्मिक पुस्तक वगैरे तिथं होती आणि माझ्या लग्नाला बरेच वर्ष झाली तरी आम्हाला काही मूल नव्हतं. त्याच्यामुळे सगळे म्हणत होते की आता मूल होऊ नये आणि त्यात मला PCOD पण होता आणि तो रिकवर करायलासुद्धा बराच वेळ गेलेला होता. एक दिवस आम्हाला पुत्रदा एकादशीबद्दल समजले आणि ती काय असते, कशी करावी हे सर्च करून पाहिले आणि त्यानंतर आम्हीसुद्धा ती पुत्रदा एकादशी केली. फक्त मी एकटीने नाही तर माझ्यासोबत माझ्या मिस्टरांनीसुद्धा ही एकादशी केली होती. आणि पारंपरिक मान्यतेनुसार संततीची इच्छा असणारे दाम्पत्य हे व्रत श्रद्धेने करतात. तसंच आम्ही दोघांनीसुद्धा हे व्रत बरेच वर्ष दोघांनी केलं होतं.
आणि त्यानंतरच लाडू आणि श्रीहरी आमच्या आयुष्यात आले आणि ही देवाची कृपा आणि इच्छाच असते. म्हणून आज ही पुत्रदा एकादशी आली की माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, कारण माझ्यासाठी हे फक्त एक व्रत राहिलेलं नाही, ही माझ्या आयुष्यात एका प्रार्थनेशी जोडलेली आठवण आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही एकादशी कोणी करावी? संततीची इच्छा असणारे दाम्पत्य हे व्रत श्रद्धेने करतात. तसंच आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुखासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी आई वडीलसुद्धा हे व्रत करतात. हे व्रत कसं करतात तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तुळशीपत्र, फळं, नैवेद्य अर्पण केला जातो. भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं जातं आणि पुत्रदा एकादशीची व्रत कथा ऐकली किंवा वाचली जाते. उपवासाच्या बाबतीत प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काही जण निर्जल उपवास करतात, काही जण फलाहार करतात, तर काही जण आपल्या क्षमतेनुसार उपवास करतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, आपल्या शरीराला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करू नका. विशेषतः काही आरोग्याच्या समस्या असतील, गर्भवती असाल, औषध सुरू असतील किंवा उपवासामुळे त्रास होणार असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. व्रत हे देवभक्तीसाठी आहे, स्वतःला त्रास देण्यासाठी नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. तर इथे हे आमच्याकडे एकादशी व्रत कथा पुस्तक आहे आणि या पुस्तकामधूनच मी एकादशीची कथा वाचत असते. तर या पुस्तकामध्ये वर्षभरात आपल्या जेवढ्या एकादशी असतात त्या सर्व आहेत. तर इथं तुम्हाला मी अनुक्रमणिका दाखवते. तर एवढ्या एकादशी आहेत आणि ही पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. तर उद्याची जी आहे ती वर्षातली दुसरी एकादशी पुत्रदा एकादशी आहे आणि या पुस्तकामध्ये वर्षभर जेवढ्या एकादशी असतात तेवढ्या सगळ्या एकादशीचं महात्म्य आहे. ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी उद्याचे हे व्रत नक्की करा आणि माझ्या या व्हिडिओमधून एकाला जरी मदत झाली तरी हा व्हिडिओ सार्थक झाल्यासारखं वाटेल मला, कारण कधीकधी एका व्यक्तीचा अनुभव दुसऱ्या व्यक्तीला खूप मोठी आशा देऊ शकतो. भगवान श्रीहरीची कृपा आपल्या सगळ्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.